मित्रांनो, आज मी आपल्या समोर एका गंभीर विषयावर बोलायला आलो आहे। भारतीय संविधानाने आपल्या देशाला काही अमूल्य मूल्ये दिलेली आहेत। धर्मनिरपेक्षता, न्याय आणि प्रत्येकाला समान वागणूक। परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनी या मूल्यांवर थेट हल्ला केला आहे। ज्या व्यक्तीकडे समाजाच्या न्यायाची जबाबदारी आहे त्यांनीच जर जातीय आणि धार्मिक विद्वेषाला चिथावणी देणारी विधाने केली तर भारतीय लोकशाही कशी टिकेल। यादव याने म्हटले की भारत बहुसंख्याकांच्या मर्जीप्रमाणे चालणार। हा वक्तव्य केवळ धर्मनिरपेक्षतेचा नव्हे तर भारतीय न्याय व्यवस्थेचा तटस्थतेचा अपमान आहे। आपण पाहतो की गेल्या काही वर्षात जातीय तणाव, धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार आणि हेट स्पीचेसच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। लोकांना जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाविरुद्ध भडकवले जाते आणि जेव्हा हा विषारी विचार न्याय व्यवस्थेतून येतो तेव्हा तो संपूर्ण व्यवस्थेला गटारात टाकतो। जस्टिस यादव याने मुस्लिम धर्मगुरूंना कठमुल्ला संबोधले, मुस्लिमांच्या प्रथांवर हल्ला केला। मित्रांनो, हा हल्ला केवळ एका समाजावर नाही तर भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कावर आहे। जस्टिस यादवच्या विधानांनी न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे आपण पाहिले, परंतु इतके पुरेसे नाही। अशा न्यायमूर्तीच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला पाहिजे, त्याला तुरुंगात घातले पाहिजे। त्याची अशा प्रकारची वक्तव्ये ही BNS कायद्यानुसार गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे। त्याचे विरुद्ध महाभियोग चालवणे, त्याची त्याच्या पदावरून हकालपट्टी करणे ही आजच्या घडीची गरज आहे। आपण हे लक्षात घेतले पाहिजे की न्यायमूर्ती हा केवळ व्यक्ती नसतो, तो संपूर्ण न्याय व्यवस्थेचे प्रतिबिंब असतो। परंतु जस्टिस यादव सारखी माणसे जर त्यांचे पद पक्षपातीपणासाठी वापरू लागली तर लोकशाही टिकू शकणार नाही। मित्रांनो, धर्म, जात, भाषा या सर्व भेदभावांना बाजूला ठेवून भारतीयता जपण्याची ही वेळ आहे। आपल्या संविधानाने आपल्याला समानता आणि स्वतंत्रते हक्क दिले आहेत। ही हक्के टिकवण्यासाठी आपण सजग राहिले पाहिजे। मी आपल्या माध्यमाने सरकारला, न्याय व्यवस्थेला आणि समाजातील प्रत्येक जागरूक व्यक्तीला आवाहन करतो की अशा प्रकारच्या धार्मिक विद्वेषाला बळी पडू नका। अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज रहा। जस्टिस यादववर कठोर कारवाई झालीच पाहिजे। जर आपण आज शांत बसलो
तर उद्या आपल्याला हा विषारी विचार पिळवटून टाकेल. चला आपण सर्वजण एकत्र येऊन संविधानाने दिलेली आपली लोकशाही, आपली न्यायव्यवस्था आणि आपला समाज यांचे संरक्षण करूया. धन्यवाद.